Hello, hi student. Today I will going to teach you us the ecological pyramid. So last time we have to discuss about the food chain and the food web. लास्ट टाइम आपण फूड चेन आणि फूड वेब डिस्कस केलेलं होतं. फूड चेन म्हणजे काय तर ती एक लिनियर चेन आहे आणि त्यामध्ये काय होतं एनर्जी फ्लो त्यामध्ये काय केला जातो एनर्जी फ्लो त्यामध्ये होतो आणि जी फूड वेब आहे तर फूड वेब त्या ठिकाणी काय आहे फूड चेनचं एक इंटरकनेक्शन आहे. फूड वेब त्या ठिकाणी काय आहे तर फूड वेब फूड चेनचं त्या ठिकाणी काय आहे एक इंटरकनेक्शन आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो फूड वेब म्हणतो. तर आज आपण या ठिकाणी काय बघणार आहोत इकॉलॉजिकल पिरॅमिड त्या ठिकाणी बघणार आहोत. इकॉलॉजिकल पिरॅमिडमध्ये पण आपण त्या ठिकाणी 3 टाईप्सचे त्या ठिकाणी पिरॅमिड्स डिस्कस करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड तर त्यामध्ये पिरॅमिड ऑफ बायोमास असेल, पिरॅमिड ऑफ नंबर असेल, पिरॅमिड ऑफ एनर्जी असेल. तर हे 3 टाईप्स ऑफ पिरॅमिड आपल्याला त्यामध्ये काय करायचे डिस्कस करायचे. इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय तर इकॉलॉजिकल पिरॅमिडमध्ये जर बघितलं आपण तर इकॉलॉजिकल पिरॅमिड सिम्पली वी कॅन से दॅट तर ते काय त्या ठिकाणी एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय तर ते काय एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे की त्यामध्ये काय केलं जातं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं जातं. त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आहे तर ते पॅरामीटर त्यामध्ये काय केले जातात कन्सिडर केले जातात. मग पॅरामीटर त्यामध्ये कोणकोणते असेल सच ॲज बायोमास असेल, नंबर असेल, एनर्जी असेल. तर हे काय त्याचे पॅरामीटर आहे. हे काय त्याचे पिरॅमिडचे त्या ठिकाणी काय इकॉलॉजिकल पिरॅमिडचे हे काय त्या ठिकाणी काही पॅरामीटर आहे. इकॉलॉजिकल पिरॅमिड्समध्ये जर बघितलं तर इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर. इकॉलॉजिकल पॅरामीटर तर त्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. मग त्यामध्ये पिरॅमिड ऑफ बायोमास असेल, पिरॅमिड ऑफ नंबर असेल, त्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जी असेल. तर ही जे इकॉलॉजिकल पिरॅमिड आहे तर ही जे टर्म आहे तर त्या ठिकाणी जो सी एल्टॉन नावाचा एक सायंटिस्ट आहे इन 1927 सी एल्टॉन किंवा चार्लस एल्टॉन नावाचा जो सायंटिस्ट आहे तर त्यांनी काय केलेली ही टर्म त्या ठिकाणी दिलेली. तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय डिस्कस करायचं आहे पिरॅमिड ऑफ बायोमास, त्यानंतर नेक्स्ट पिरॅमिड ऑफ नंबर, त्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जी. तर हे आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघणार आहोत पिरॅमिड ऑफ बायोमास. तर पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये जर बघितलं आपण यामध्ये जर बघितलं पिरॅमिड ऑफ बायोमास तर पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये त्यामध्ये 2 टाईप्स ऑफ पिरॅमिड येतात. ते त्यामध्ये एक अपराईट आणि दुसरा काय इन्व्हर्टेड पिरॅमिड येतं. एक पिरॅमिड कोणता आहे अपराईट पिरॅमिड आणि द सेकंड वन इज इन्व्हर्टेड पिरॅमिड. त्यानंतर पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये जर बघितलं आपण तर पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये पण आपल्याला काय दिसतं अपराईट पिरॅमिड दिसतं आणि त्यानंतर एक इन्व्हर्टेड पिरॅमिड दिसतं. त्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये जर बघितलं आपण तर पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये जर बघितलं त्यामध्ये फक्त एकच टाईपचं आपल्याला पिरॅमिड दिसतं ते म्हणजे कोणतं अपराईट पिरॅमिड. कारण पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड आपल्याला बघायला भेटत नाही. त्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टेड पिरॅमिड बघायला भेटत नाही. ही काय एक एक्सेप्शन केस आहे की त्यामध्ये आपल्याला फक्त काय बघायला भेटतं अपराईट पिरॅमिडच बघायला भेटतं. कारण एनर्जीचा जो फ्लो आहे तर तो फ्लो त्या ठिकाणी काय होतो युनिडायरेक्शनल फ्लो होतो. आणि यामध्ये जर बघितलं तर प्रोड्युसरचा नंबर कधी पण त्यामध्ये काय असणारी जास्त असणारी प्रोड्युसरचा नंबर जास्त असल्यामुळे तो प्रोड्युसर त्या ठिकाणी काय करतो एनर्जी फ्लो करण्याचं काम करतो. प्रोड्युसरवरती फीड करणारे कोण असणारे हर्बिव्होर असेल. मग हर्बिव्होरवरती पण फीड करणारे काय असणारे काही सेकंडरी कन्झ्युमर असेल आणि सेकंडरीवरती काही टर्शरी कन्झ्युमर काय करतात ते फीड करण्याचं काम करतात त्याच्यावरती. म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर. मग त्याच्यावरती फीड करणारा कोण असेल जो प्रोड्युसर आहे तर प्रोड्युसरवरती त्या ठिकाणी कोण फीड करतं जो ओमनिव्होर आहे तो ओमनिव्होर काय करतो त्या ठिकाणी बोथ प्रोड्युसर आणि कार्निव्होर दोन्हीवरती पण त्या ठिकाणी काय करतो तो फीड करत असतो. मग इथे जर बघितलं आपण तर
इथे जर बघितलं तर इथे काय केलं जातं, एनर्जी त्या ठिकाणी काय केलं जाते, ट्रान्सपोर्ट केली जाते. एनर्जीचा त्या ठिकाणी काय केला जातो, फ्लो केला जातो. एनर्जीचा त्या ठिकाणी काय केला जातो, फ्लो केला जातो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यामध्ये काय डिस्कस करायचं आहे, आता पिरॅमिड ऑफ बायोमास त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता पिरॅमिड ऑफ बायोमास म्हणजे काय, पिरॅमिड ऑफ बायोमास जर बघितलं आपण यामध्ये, तर फर्स्ट ऑफ ऑल त्यामध्ये काय, अपराईट पिरॅमिड आणि दी इन्व्हर्टेड पिरॅमिड. अपराईट पिरॅमिडचं एक्झाम्पल त्या ठिकाणी कोण घेता येईल आपल्याला, ग्रासलँड इकोसिस्टम. अपराईट पिरॅमिडचं जे एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल यामध्ये आपल्याला कोण घेता येईल, अपराईट पिरॅमिडचं एक्झाम्पल त्या ठिकाणी कोण घेता येईल, ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड इकोसिस्टममध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये प्लांट काय ॲज अ प्रोड्युसर म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, प्लांटला त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ग्रासलँड इकोसिस्टम बघतो आपण, त्यामध्ये प्लांट काय त्या ठिकाणी प्रोड्युसर आहे. मग प्लांटचं त्या ठिकाणी बायोमास काय असणार आहे, सगळ्यात जास्त असेल. सगळ्यात जास्त बायोमास त्या ठिकाणी कोणाचं असेल, प्लांटचं बायोमास असणार आहे. प्लांटचं बायोमास तिथे जास्त असेल म्हणजे प्लांटचं वेट त्या ठिकाणी काय असणार आहे, जास्त असेल. त्याला ॲज अ ड्राय वेट जरी कन्सिडर केलं तरी प्लांटचं जे वेट आहे किंवा बायोमास आहे तर हे काय असणार त्या ठिकाणी हाय असेल. त्यानंतर प्लांटनंतर जर बघितलं तर प्लांटवरती फीड करणार कोण असेल, कुणी हार्बिव्हर असेल. म्हणजे तो काय झाला त्या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर झाला. तो काय झाला त्या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर झाला. मग प्रायमरी कन्झ्युमर म्हणून आपण काय कन्सिडर केलं तिथे गोट, कारण प्लांटवरती कोण फीड करतं, गोट किंवा हर्बिव्होर काय करतात त्याच्यावरती फीड करतात ते गोट किंवा अदर एक्झाम्पल असू शकते. त्यामध्ये गोट असेल, शीप असेल किंवा त्यावरती ग्रासेस असेल तर ग्रासहोपर असेल. त्यानंतर ती जी गोट आहे त्या गोटवरती त्या ठिकाणी कोण फीड करतं, लायन. मग लायनचं त्या ठिकाणी काय होतं, जे बायोमास असेल तर ते बायोमास त्या ठिकाणी काय होतं, कमी होतं. जसजसं आपण अप्पर लेवलला जाऊ तसं तिथे काय होतं, जे बायोमास आहे तर ते बायोमास त्या ठिकाणी काय होतं, कमी कमी होत चालतं. प्लांटचं बायोमास त्या ठिकाणी कसं आहे, हाय आहे. त्यानंतर गोटचं जे बायोमास आहे तर ते त्यापेक्षा लो आहे. त्यानंतर लायनचं जे बायोमास आहे तर ते त्यापेक्षा कसं आहे, थोडंसं लो आहे. प्लांटचं बायोमास सगळ्यात हाय आहे, त्यानंतर गोटचं थोडंसं लो आहे आणि लायनचं त्यापेक्षा कसं आहे, एकदम लो आहे. हे बघितलं आपण फर्स्ट ग्रासलँड इकोसिस्टममध्ये बघितलं. बायोमास आपण त्यामध्ये स्टडी केलं. बायोमास त्यामध्ये प्लांटमध्ये बायोमास, त्यानंतर गोट असेल, लायन असेल, म्हणजे त्यामध्ये प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर इथपर्यंत त्याची लेवल त्या ठिकाणी जाऊ शकते. बायोमास म्हणजे काय, सिम्पली यू कॅन से दॅट की आपण त्यामध्ये काय करतो, वेट कन्सिडर करतो त्याचं, म्हणजे त्यापासून मिळणारी एनर्जी काय असेल, त्याचं वेट काय असेल तर आपण त्यामध्ये काय करतो, त्याला कन्सिडर करतो. त्यानंतर जर बघितलं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं, इन्व्हर्टेड पिरॅमिड. सेकंड एक्झाम्पल काय घेतलं आपण त्यामध्ये, इन्व्हर्टेड पिरॅमिड. इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये त्या ठिकाणी आपण ॲक्वेटिक इकोसिस्टमचं त्यामध्ये काय घेतलं, एक्झाम्पल घेतलं. इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये काय केलं आपण, ॲक्वेटिक इकोसिस्टमचं त्यामध्ये काय घेतलं आपण, एक्झाम्पल घेतलं. ॲक्वेटिक इकोसिस्टममध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय, इन्व्हर्टेड म्हणजे जे अपराईट पिरॅमिड आहे तर अपराईट पिरॅमिडला फक्त काय करायचं, इन्व्हर्ट करायचं. अपराईट पिरॅमिडलाच फक्त काय करायचं, त्यामध्ये इन्व्हर्ट करायचं. मग त्यामध्ये प्रोड्युसर कोण येईल, यामध्ये प्रोड्युसर कोण येईल, फायटोप्लॅन्क्टॉन त्या ठिकाणी काय येईल, प्रोड्युसर येईल. फायटोप्लॅन्क्टॉनवरती फीड करणारे कोण असणारे, झूप्लॅन्क्टॉन असणारे. फायटोप्लॅन्क्टॉनवरती फीड करणारे कोण असेल, झूप्लॅन्क्टॉन असेल. आणि झूप्लॅन्क्टॉनवरती फीड करणारे त्या ठिकाणी कोण असेल, स्मॉल फिशेस असेल. आणि स्मॉल फिशेसवरती फीड करणारे कोण असणारे, लार्ज फिशेस असेल. यामध्ये जर बघितलं आपण तर फायटोप्लॅन्क्टॉनचं जे बायोमास आहे तर ते काय असणार, या ठिकाणी लो असेल. फायटोप्लॅन्क्टॉनचं जे बायोमास आहे तर ते बायोमास या ठिकाणी कसं असेल, लो बायोमास असेल. त्यानंतर झूप्लॅन्क्टॉनचं जे बायोमास आहे तर हे काय असेल, थोडंसं फायटोप्लॅन्क्टॉनपेक्षा थोडंसं जास्त असेल. आणि झूप्लॅन्क्टॉनपेक्षा स्मॉल फिशेसचं जे बायोमास आहे तर ते कसं येईल, थोडंसं त्याच्यापेक्षा काय असेल, जास्त असेल. आणि सगळ्यात जास्त जे बायोमास आहे तर ते कोणाचं असेल, लार्ज फिशेसचं असेल. लार्ज फिशेसमध्ये आपण जस्ट एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी व्हेल असेल, शार्क असेल, तर ही काय लार्ज फिशेसचे एक्झाम्पल आहे. लार्ज फिशेसचं बायोमास त्या ठिकाणी कसं असेल, सगळ्यात जास्त असेल.
त्याचं वेट त्या ठिकाणी काय असणार आहे, सगळ्यात जास्त असेल. आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर फायटोप्लॅन्क्टॉनचं वेट या ठिकाणी काय असणार आहे, कमी असणार आहे सगळ्यात. त्यानंतर झूप्लॅन्क्टॉनचं थोडंसं त्याच्यापेक्षा काय असेल, जास्त असेल, कारण तो काय करतो, फायटोप्लॅन्क्टॉनवरती फीड करतो. आणि फायटोप्लॅन्क्टॉनची जी एनर्जी आहे ती कोणामध्ये जाते, झूप्लॅन्क्टॉनमध्ये जाते. फायटोप्लॅन्क्टॉनची जी एनर्जी आहे तर ती कोणामध्ये जाते, झूप्लॅन्क्टॉनमध्ये जाते. झूप्लॅन्क्टॉनवरती त्या ठिकाणी कोण फीड करतं, स्मॉल फिशेस. मग स्मॉल फिशेसची एनर्जी त्या ठिकाणी कशी असेल, किंवा त्याचं जे बायोमास आहे तर ते बायोमास कसं असतं त्या ठिकाणी जास्त असेल, किंवा त्याचं वेट त्या ठिकाणी कसं असेल, जास्त असेल. लार्ज फिशेसचं वेट त्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळ्यात जास्त असेल. कारण लार्ज फिशेसमध्ये काय कॅपॅसिटी आहे का, तो त्या ठिकाणी काय करतो, ऑल फिशेसला त्या ठिकाणी इट करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ऑल स्मॉल फिशेस असेल, झूप्लॅन्क्टॉन असेल, त्यानंतर फायटोप्लॅन्क्टॉन असेल, तर यांना इट करण्याची ॲबिलिटी कोणामध्ये आहे, लार्ज फिशेसमध्ये आहे. म्हणून त्याचं जे बायोमास आहे तर हे काय सर्वात जास्त आहे. हे आपण कशामध्ये बघितलं, पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये बघितलं. पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये आपण 2 इकोसिस्टम स्टडी केल्या, ग्रासलँड इकोसिस्टम अँड ॲक्वॅटिक इकोसिस्टम. त्यामध्ये आपण पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये अपराईट पिरॅमिड आणि इन्व्हर्टेड पिरॅमिड अशी 2 पिरॅमिड त्यामध्ये आपण स्टडी केली. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण पिरॅमिड ऑफ नंबर. पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये त्या ठिकाणी काय 2 पिरॅमिड आहे. एक कोणतं, अपराईट पिरॅमिड, अँड द सेकंड वन इज इन्व्हर्टेड पिरॅमिड. तर यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण ग्रासलँड इकोसिस्टमचं घेणार आहोत. ग्रासलँड इकोसिस्टममध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय एक अपराईट पिरॅमिड दिसतं आपल्याला. आता यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं, पिरॅमिड ऑफ नंबर. नंबरच्या बेसिसवरती त्या ठिकाणी काय करायची, ग्रासलँड इकोसिस्टमला आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर यामध्ये जर बघितलं आपण, प्लांट त्या ठिकाणी काय असणार आहे, प्रायमरी प्रोड्युसर या ठिकाणी असणार आहे. इकोसिस्टममध्ये जर बघितलं आपण, कधी पण इकोसिस्टममध्ये जर बघितलं तर प्रोड्युसर हा नेहमी काय येतो त्या ठिकाणी, तो जो प्रोड्युसर आहे तर प्रोड्युसरची लेवल त्या ठिकाणी कशी असणार आहे, हाय असणार आहे. त्या ठिकाणी प्रोड्युसरची लेवल त्या ठिकाणी कशी असणार आहे, हाय. आणि हे जे अपराईट पिरॅमिड आहे किंवा इन्व्हर्टेड पिरॅमिड आहे तर याला स्टडी करण्यासाठी जो ब्रॉड पोर्शन आहे, ब्रॉड पोर्शन ज्या ठिकाणी आपल्याला दिसेल तिथे जर बघितलं आपण, जो बॉटमचा जो पोर्शन आहे तर बॉटमचा पोर्शन हा कसा असणार आहे, अपराईट पिरॅमिडमध्ये बॉटमचा जो पोर्शन आहे तर बॉटमचा पोर्शन त्या ठिकाणी कसा दिसतो, ब्रॉड दिसतो. आणि जो अँटेरियर पार्ट आहे तर तो अँटेरियर पार्ट त्यामध्ये कसा दिसतो आपल्याला, नॅरो दिसतो. त्या ठिकाणी अँटेरियर पार्ट कसा दिसतो, त्याचा आपल्याला नॅरो दिसतो. आता यामध्ये प्लांट काय ॲज अ प्रोड्युसर आहे, प्लांट काय त्या ठिकाणी ॲज अ प्रोड्युसर आहे. पिरॅमिड ऑफ नंबर आपण या ठिकाणी काय करतो, स्टडी करतो. प्लांट त्या ठिकाणी काय प्रोड्युसर आहे. आणि प्लांट जर बघितले आपण यामध्ये तर प्लांटचा नंबर किती, 1000पर्यंत त्या ठिकाणी काय प्लांटचा नंबर आहे. जस्ट एक्झाम्पल घेतलं आपण की 1000 त्या ठिकाणी प्लांट आहे. आणि ते जे प्लांट आहे तर त्या प्लांटवरती फीड करणार कोण असेल, हार्बिव्होर असेल. प्लांटवरती फीड करणार त्या ठिकाणी कोण असेल, हार्बिव्होर असेल. मग त्या ठिकाणी हार्बिव्होरचा नंबर कसा असेल, त्या ठिकाणी थोडासा कमी असेल. कारण जेवढे प्लांट आहे नेचरमध्ये, जेवढे प्लांट आहे तर तेवढे आपल्याला गोट बघायला भेटेल का, तेवढे आपल्याला हार्बिव्होर त्याच्यामध्ये बघायला भेटेल का, नाही. मग ॲज अ प्रोड्युसर जो आहे तर प्रोड्युसरचा त्या ठिकाणी नंबर काय असेल, जास्त असेल. ते जे प्लांट आहे तर त्या प्लांटवरती फीड करणारे कोण असेल, गोट असेल. प्लांटवरती फीड करणारे त्या ठिकाणी कोण असेल, गोट त्या ठिकाणी काय करते, प्लांटवरती फीड करते. किंवा शिप असेल, किंवा अदर डिफरंट काइंड ऑफ एक्झाम्पल आपण त्यामध्ये काय करू शकते, घेऊ शकते. मग 500 गोट त्याच्यावरती काय करतात, ते फीड करतात. ते म्हणजे प्लांटमधली जी एनर्जी ती कोणामध्ये जाईल, गोटमध्ये जाईल. जसजसं आपण अप्पर लेवलला जाऊ तसतसं तिथे काय होईल, नंबर कमी कमी होत चालतो. मग तिथे जर बघितलं आपण, गोटवरती कोण फीड करतं, लायन फीड करतो. लायन त्या ठिकाणी काय झाला, सेकंडरी कन्झ्युमर झाला. लायन त्या ठिकाणी काय झाला, सेकंडरी कन्झ्युमर झाला. मग तो जो लायन आहे तर लायनचा नंबर किती असेल, 10.20. लायनचा नंबर त्या ठिकाणी किती असेल, म्हणजे लायनचा नंबर त्या ठिकाणी काय होणार आहे, कमी. लायन त्या ठिकाणी कसा असेल, कमी नंबरमध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर लायनवरती पण फीड करणारे कोण असेल, टर्शरी कन्झ्युमर, ईगल असेल किंवा ओल असेल. तर हे काय करतात, त्या ठिकाणी जे लायन आहे तर त्या लायनवरती त्या ठिकाणी फीड करतात. म्हणजे लायन
ईगल काय झालं त्या ठिकाणी टर्शरी कन्झ्युमर झाला. म्हणजे जसजसं आपण अप्पर लेवलला जाऊ तसतसं त्यांचा नंबर त्या ठिकाणी काय होतो, कमी कमी होत चालतो. हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी कशाचं बघितलं, ग्रासलँड इकोसिस्टमचं आपण यामध्ये काय बघितलं, एक्झाम्पल बघितलं. ग्रासलँड इकोसिस्टममध्ये आपण त्या ठिकाणी पिरॅमिड ऑफ नंबरच्या बेसिसवरती आपण काय केलं, त्या ठिकाणी ग्रासलँड इकोसिस्टमला आपण स्टडी केलेले. त्यानंतर इन्व्हर्टेड पिरॅमिड जर बघितलं आपण, इन्व्हर्टेड पिरॅमिड एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये जर बघितलं आपण तर ट्री इकोसिस्टमचं आपण त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो, एक्झाम्पल घेऊ शकते. त्यामध्ये जर बघितलं आपण इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये जर बघितलं, पिरॅमिड ऑफ नंबर आपण या ठिकाणी स्टडी करतो आणि त्यामध्ये ट्री इकोसिस्टम घेतला आपण एक्झाम्पल. ट्री इकोसिस्टममध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड. आता यामध्ये प्रोड्युसर कोण असेल, ट्री त्या ठिकाणी काय झाला, प्रोड्युसर झाला. त्या ठिकाणी काय ट्री त्या ठिकाणी काय झाला, प्रोड्युसर घेतला. मग तो जो प्रोड्युसर आहे तर प्रोड्युसरचा नंबर या ठिकाणी काय फक्त एक ट्री आहे. आपण जस्ट एक्झाम्पल घेतो यामध्ये पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड स्टडी करतो. त्यामध्ये काय घेतलं आपण, फक्त एक ट्री घेतला. ट्री त्या ठिकाणी काय प्रोड्युसर आहे. ट्रीवरती त्या ठिकाणी काय असणार आहे, काही बर्ड्स त्या ट्रीवरती काय झालेली बसलेली, बर्ड लिव्हिंग ऑन अ ट्री. ते जे बर्ड आहे ते बर्ड काय झाली, त्या ट्रीवरती बसलेली. म्हणजे एक ट्री आहे आणि त्या ट्रीवरती 50 बर्ड्स त्या ठिकाणी बसलेले आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपण काय बघतोय, पिरॅमिड ऑफ नंबर त्या ठिकाणी बघतो. इन्व्हर्टेड पिरॅमिड त्यामध्ये आपण काय करतो, स्टडी करतो ट्री इकोसिस्टममध्ये. त्यामध्ये प्रोड्युसर कोण असेल, ट्री असेल. ट्रीचा नंबर फक्त किती, एक आहे. ट्रीचा नंबर किती, त्यामध्ये फक्त एक आहे. आणि त्या ट्रीवरती 50 बर्ड्स त्या ठिकाणी बसलेली. त्या ट्रीवरती त्या ठिकाणी काय झालेले, 50 बर्ड्स त्या ठिकाणी बसलेले. आणि ते जे बर्ड्स आहे तर त्या बर्ड्सवरती त्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल, पॅरासाईट भेटेल. म्हणजे एक ट्री आहे तर एक ट्रीवरती 50 बर्ड बसू शकतात ते. आणि ते जे 50 बर्ड्स आहेत तर त्या 50 बर्ड्सच्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय असेल, 100 पॅरासाईट आपल्याला त्यामध्ये बघायला भेटेल. ते जे बर्ड्स आहेत तर त्या बर्डच्या बॉडीवरती आपल्याला काय बघायला भेटेल, 100 पॅरासाईट त्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल. इंटरनली और एक्सटर्नली सुद्धा आपल्याला काय भेटेल, त्यामध्ये पॅरासाईट त्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल. ट्री इकोसिस्टममध्ये काय बघतो आपण, इन्व्हर्टेड पिरॅमिड त्यामध्ये स्टडी केलं. इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेतलं, एक ट्री घेतला. त्या ट्रीवरती त्या ठिकाणी काय 50 बर्ड बसलेले. आणि ते जे 50 बर्ड आहेत तर त्या 50 बर्डमध्ये त्या ठिकाणी काय असेल, पॅरासाईट त्या ठिकाणी आपल्याला सापडेल. त्याच्यामध्ये काय सापडेल, आपल्याला पॅरासाईट सापडेल. म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त नंबर कोणाचा असेल, पॅरासाईटचं. त्यामध्ये काय असणार आहे, सगळ्यात जास्त नंबर आपल्याला त्या ठिकाणी सापडेल. पिरॅमिड ऑफ नंबर आपण या ठिकाणी डिस्कस करतो. त्यामध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड आपण स्टडी केलं. 2 टाईपचे त्यामध्ये काय केले आपण, पिरॅमिड स्टडी केले. एक अपराईट पिरॅमिड आणि द सेकंड वन इज इन्व्हर्टेड पिरॅमिड. त्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जी. त्यानंतर लास्ट जर बघितला, लास्ट त्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये जर बघितलं पिरॅमिड ऑफ एनर्जी जर बघितलं आपण तर वनली अपराईट पिरॅमिड इज अकर्ड. यामध्ये जर बघितलं आपण पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये जर बघितलं आपण तर पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये फक्त आपल्याला काय दिसणार आहे, त्याच्यामध्ये एकच पिरॅमिड आपल्याला दिसून येईल. कोणतं पिरॅमिड, अपराईट पिरॅमिड फक्त आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. तर यामध्ये अपराईट पिरॅमिडमध्ये जर बघितलं आपण, यामध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड आपल्याला कधी दिसणार नाही. कारण तो जो एनर्जीचा फ्लो आहे तर एनर्जीचा फ्लो काय होतो, युनिडायरेक्शनल फ्लो होतो. एनर्जीचा जो फ्लो आहे तर तो त्या ठिकाणी काय होतो, युनिडायरेक्शनल होतो. आणि कधी पण तो जो प्रोड्युसर आहे या ठिकाणी जर बघितलं, प्लांटचा नंबर आपण एक्झाम्पल काय घेऊ राहिलो त्याच्यावरती डिपेंड आहे. एक्झाम्पल काय घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. एक्झाम्पल काय घेतलं आपण, ग्रासलँड इकोसिस्टम. एक्झाम्पल काय घेतलं आपण, त्या ठिकाणी एक ग्रासलँड इकोसिस्टमचं आपण त्यामध्ये काय घेतलं, एक्झाम्पल घेतलं. आता ही जी ग्रासलँड इकोसिस्टम आहे तर त्यामध्ये आपण अपराईट पिरॅमिडचं त्या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. मग त्यामध्ये जर बघितलं आपण तर प्लांट त्या ठिकाणी काय एक प्रोड्युसर आहे. प्लांट त्या ठिकाणी काय प्रोड्युसर आहे. म्हणजे पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये जर बघितलं तर जो प्रायमरी सोर्स आहे एनर्जीचा, जो प्रायमरी सोर्स आहे तर तो कोण असणार त्या ठिकाणी, सनलाईट.
एनर्जीचा प्रायमरी सोर्स त्या ठिकाणी कोण असेल, सनलाईट. ज्यावेळेस सनलाईट प्लांटवरती ट्रॅप केली जाईल, सनलाईट ज्यावेळेस प्लांटवरती ट्रॅप होईल त्यावेळेस ते जे प्लांट आहे तर तो प्लांट त्या ठिकाणी काय करेल, एनर्जी घेईल. कोणाकडनं, सनकडनं. आणि तो जो प्लांट आहे तर तो प्लांटमध्ये त्या ठिकाणी काय होईल, फोटोसिंथेसिस होईल. प्लांटमध्ये त्या ठिकाणी काय होईल, फोटोसिंथेसिस होईल. प्लांटमध्ये फूड तयार होईल आणि त्या फूडमध्ये काय असणार आहे, काही अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये काय असेल, एनर्जी असेल. प्लांटचा नंबर जर बघितला आपण, नेचरमध्ये जर बघितला, प्रोड्युसर आपण या ठिकाणी कन्सिडर करतो ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये, तर सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये असेल, प्लांटमध्ये असणार आहे. कारण प्लांटमध्ये त्या ठिकाणी काय होतं, फोटोसिंथेसिस होतं. प्लांट त्या ठिकाणी काय ऑटोट्रॉप म्हणून आपण त्याला काय करतो, कन्सिडर करतो. म्हणजे प्लांट त्या ठिकाणी काय झाला, प्रायमरी प्रोड्युसर झाला. प्लांटवरती फीड करणारा कोण असेल, गोट असेल. गोट त्या ठिकाणी काय झाला, प्रायमरी कन्झ्युमर झाला. गोट त्या ठिकाणी काय, प्रायमरी कन्झ्युमर. कारण गोट काय करतो, गोट काय एक हर्बिव्हर आहे आणि तो जो गोट आहे तर तो गोट त्या ठिकाणी काय करतो, प्लांटवरती फीड करण्याचं काम करतो. म्हणजे गोट त्या ठिकाणी काय आहे, प्रायमरी कन्झ्युमर झाला. त्या ठिकाणी गोट काय त्या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर. आणि त्यानंतर गोटवरती फीड करणारे कोण असेल, लायन असेल. तर लायन त्या ठिकाणी काय, सेकंडरी कन्झ्युमर आहे. लायन त्या ठिकाणी काय आहे, सेकंडरी कन्झ्युमर आहे. तो काय करतो, त्या ठिकाणी गोटवरती फीड करतो. म्हणजे लायन त्या ठिकाणी काय करतो, हर्बिव्हरवरती त्या ठिकाणी काय करतो, फीड करतो. लायन त्या ठिकाणी काय करतो, हर्बिव्हरवरती फीड करतो. लायन काय झालं त्या ठिकाणी, सेकंडरी कन्झ्युमर झाला. लायन काय झालं त्या ठिकाणी, सेकंडरी कन्झ्युमर झाला. आणि जी लायनमधली जी एनर्जी तर ती एनर्जी कोणामध्ये जाईल, आता ईगलमध्ये जाईल. कारण लायनवरती फीड करणारे कोण असणारे, ईगल असेल. कारण ईगल काय त्या ठिकाणी एक ओमनिव्होर आहे. ईगल त्या ठिकाणी काय, ओमनिव्होर आहे. कारण ईगल काय करतो, त्या ठिकाणी बोथ प्रोड्युसर आणि कन्झ्युमर दोन्हीवरती पण त्या ठिकाणी काय करतो, फीड करण्याचं काम करतो. तो काय करतो, त्या ठिकाणी दोन्हीवरती पण त्या ठिकाणी फीड करू शकतो. बोथ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर दोन्हींवरती पण फीड करतो. आणि एनर्जी त्या ठिकाणी काय करतो, एनर्जी त्यापासून काय भेटते, एनर्जी भेटते. आता इथे पिरॅमिड ऑफ एनर्जी आपण त्या ठिकाणी बघतो. जी सनलाईटमधली जी एनर्जी ती कोणामध्ये जाईल, प्लांटमध्ये जाईल. प्लांटमधली जी एनर्जी आहे, प्लांट काय करतो, सनलाईटला यूज करून एक फोटोसिंथेसिस करतो. फोटोसिंथेसिस केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये फूड तयार होतं, त्यापासून एनर्जी भेटते. ती जी एनर्जी आहे तर ती एनर्जी कोणामध्ये जाईल, गोटमध्ये जाईल. गोटमधली एनर्जी लायनमध्ये जाईल. लायनमधली जी एनर्जी ती ईगलमध्ये जाईल. म्हणजे इथे काय होतं, एनर्जीचा त्या ठिकाणी काय होतो, युनिडायरेक्शनल फ्लो केला जातो. एनर्जीचा त्यामध्ये काय होतो, एक युनिडायरेक्शनल फ्लो होतो. ऑन द बेसिस ऑफ एनर्जी आपण या ठिकाणी हे जे पिरॅमिड आहे तर पिरॅमिड आपण काय केलं, त्यामध्ये स्टडी केलं. पिरॅमिड ऑफ एनर्जी यामध्ये फक्त आपल्याला ओनली अपराईट पिरॅमिडच बघायला भेटतं. तर यामध्ये आपण काय केलं आज, की 3 टाईप्स ऑफ पिरॅमिड्स त्यामध्ये काय केले, स्टडी केले. पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ नंबर अँड पिरॅमिड ऑफ एनर्जी. तर त्यामध्ये आपण पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये पण अपराईट पिरॅमिड, इन्व्हर्टेड पिरॅमिड बघितलं. पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये आपण अपराईट पिरॅमिड आणि इन्व्हर्टेड पिरॅमिड बघितलं. त्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये फक्त ओनली 1 टाईप ऑफ पिरॅमिड, त्यामध्ये फक्त आपल्याला अपराईट पिरॅमिडच त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. इन्व्हर्टेड पिरॅमिड आपल्याला त्यामध्ये बघायला भेटत नाही. कारण इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये त्या ठिकाणी जी एनर्जी फ्लो आहे तर तो त्या ठिकाणी काय होईल, इन्व्हर्ट होईल. जो एनर्जी फ्लो आहे तर एनर्जी फ्लो त्यामध्ये काय होईल, इन्व्हर्ट होईल.